शहरामध्ये घरगुती गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर देखावे व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणात शहरातून व ग्रामीण भागातून नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. यावेळी देखावे पाहताना महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोबाईल टॉयलेटची सुविधा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. हे मोबाईल टॉयलेट शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर परिसरात, राजारामपुरी जगदाळे हॉलजवळ, कसबा बावडा नदीघाट परिसरात, इराणी खण परिसरात, पंचगंगा नदीघाट परिसरात महिलांसाठी या मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मी सुशांत कांबळे, आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महानगरपालिका. सध्या गणपती मिरवणूक म्हणा किंवा इतर कार्यक्रम चालू आहेत. तसेच आता सजीव देखावे, इतर देखावे गणपतीचे चालू होणार आहेत. त्यासाठी आता सध्या महापालिकेने माननीय आयुक्त मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे, तसेच अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेब, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील साहेब, तसेच आमचे मुख्य निरीक्षक जयवंत पवार साहेब यांच्या आदेशाने, सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांची गैरसोय होऊ नये याकरिता शौचालय लावले आहेत. हे पूर्ण शहरभर जिथे जिथे आम्हाला गर्दीच्या ठिकाणी वाटतात त्या ठिकाणी आम्ही शौचालय उभा केले आहेत. यावेळी महिलांसाठी आम्ही जे स्वच्छतागृहे चालू केले आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, तसेच लाईटची व्यवस्था देखील केलेली आहे. त्याप्रमाणे येता जाता तिथे स्वच्छता पण चालू आहे. यावेळी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील आम्ही घंटागाडी देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात सजीव देखावे वगैरे असल्या कारणाने, तसेच मोठे गणपती विसर्जनासाठी लागणारे शौचालय हे पण आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. शहरात तसेच आम्ही चालू केलेले शाळा नंबर 9, तसेच तुम्हाला सांगतो राजारामपुरी जगदाळे हॉल, शाहूपुरी विनस कॉर्नर, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी कोरे हॉस्पिटल, खासबाग मैदान, सिद्धाळा गार्डन, खराडे कॉलेज, रंकाळा रोड या ठिकाणी आम्ही शौचालय महिलांकरता उपलब्ध केले आहेत. तसेच मिरवणुकीच्या वेळी आम्ही राजाराम तलाव, पंचगंगा घाट, क्रशर चौक, बापट कॅम्प, कसबा बावडा दत्त मंदिर या ठिकाणी देखील आम्ही महिलांसाठी गैरसोय होऊ नये या साठी आम्ही शौचालय उभा केलेले आहेत.